नमस्कार मंडळी, अर्चना लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी 10 मिनिटात बनवणार आहोत हॉटेल सारखी चमचमीत आणि चवदार सोयाबीनची भाजी आणि एकदम रसरशीत अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। तुमची ग्रेव्ही पण अशी पाण्यासारखी होणार नाही आणि कमी मसाल्यामध्ये छान पैकी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण इथे 1 वाटी सोयाबीन घेतले आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून दिले। आता सोयाबीन साईडला ठेवून देऊया आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया। इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी अद्रक, लसूण आणि 1 कांदा घेतलेला आहे। त्यासोबतच 1 टोमॅटो घेतले। त्यामध्येच आता आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत। कढीपत्ता पण मिक्सर मध्येच टाकून घेणार आहे। हे सर्व एकत्र मिक्सरला काढून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये परत खोबरं टाकून ते पण मिक्सरला काढून घेणार आहे। आता आपली ग्रेव्ही बारीक झाली, त्यामध्ये मी खोबरं टाकून घेते आणि खोबरं पण मिक्स करून मिक्सरला काढून घेते। आता आपली ग्रेव्ही तयार झाली, ती साईडला ठेवून देऊया। सोयाबीन छानपैकी आपली गरम पाण्यात भिजले, त्यातलं पाणी मी काढून घेतले। आता त्यामध्ये थंड पाणी घालून स्वच्छ धुवून त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित पिळून घेणार आहे। छानपैकी पाणी यातलं पिळून घेतले आणि सोयाबीन आपली कोरडी करून घेतली। आता ही सोयाबीन बाउल मध्ये काढून घेते। त्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करून घेतले। थोडीशी दही पण टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलेली सोयाबीन आहे ते सर्व सोयाबीन टाकून परतून घेऊया। तुम्हाला हवी असेल तर दही टाका, नाहीतर लाल तिखट, हळद, मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्या। सोयाबीन परतून झालेली आहे, कढईतून काढून घेते। सोयाबीनची भाजी करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ओतले। त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली, लगेच जिरे टाकून घेतले। त्यासोबतच लाल तिखट पण टाकून घेतले। परत जिरा पावडर आणि सब्जी मसाला टाकून घेतला आणि त्यामध्येच ग्रेव्ही पण आपली टाकून घेतली। ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता त्यामध्ये मालवणी मसाला होता माझ्याकडे, त्यामुळे 1 चमचा मालवणी मसाला टाकला। मालवणी मसाला नसेल तर काळं तिखट आपण टाकू शकतो। आता इथे मी 1 चमचाभर बेसन टाकणार आहे। सोयाबीनच्या ग्रेव्ही मध्ये जर तुम्ही अशा प्रकारे बेसन टाकलात तर तुमची भाजी अशी पाण्यासारखी अजिबात दिसणार नाही, म्हणजेच कमी मसाल्यात पण छान अशी टेस्ट येणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित झालेलं आहे, मसाला छान शिजलाय। आता आपण सोयाबीन टाकून घेऊया। जी परतलेली सोयाबीन आहे ती टाकून घेतली। आता त्यावर प्लेट झाकून ठेवलं। 5 ते 7 मिनिटांनंतर प्लेट उघडून घेऊया आणि त्यामध्ये आपण कडकडीत असं गरम केलेलं पाणी टाकून घेऊया। सोयाबीनच्या भाजीला गरमच पाणी टाका, म्हणजे छान अशी टेस्ट येते। तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे, एकदम घट्टसर झालेली आहे आणि त्याचा रस्सा जरी बघितला तर असं छानपैकी सोयाबीन आणि रस्सा एकत्र असा मिक्स झालेला दिसतोय। कुठेही असं वेगळी सोयाबीन आणि असं पाण्यासारखा रस्सा अजिबात दिसत नाही, तुम्हाला इथे मी दाखवते। तर अशा प्रकारे आपली छानपैकी सोयाबीनची भाजी तयार झाली। आता छानपैकी 5 ते 10 मिनिटं अशा प्रकारे उकळी येऊ देऊ भाजीला आणि छानपैकी शिजवून घेऊया। आपली भाजी तयार झाली, त्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली। आता इथे मी तुम्हाला भाजी प्लेट मध्ये काढून दाखवते, किती सुंदर अशी भाजी झालेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर रस्सा पण झालाय आणि सोयाबीन तर एकदम सुंदरच झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आपली साधी, सोपी आणि मस्तपैकी प्रोटीनने भरपूर अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि टेस्टी रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।